आणि ज्याच्यासाठी तुम्ही थांबलेत की दादा आणि वहिनी आता तर तुम्ही एक घर घेतलं तर आता दुसरं पण घेऊन घेतलं, तर मला इतके कमेंट्स आले ना, इतके लोक विचारतात की तुम्ही तुमचा फायनान्स कसा मॅनेज करतात, ते आता आपण सांगणार आहोत. सायकलिंग करून आलो, नंतर आराम केला, झोपलो. आता झोपलो नाही, सॉरी, झोपायचं आहे. झोपलो नाही, कामाच्या ह्याच्यात ही पोरगी आमची नेम प्लेट काढून आणली आणि काय कारण दिलंय तिचं नाव कुठे, तुझं नाव नाहीये, तुझं नाव कुठे मी सांगते. हे पा पप्पांच्या स्पेलिंग मध्ये एस येतो, तर सियाचा एस आणि इथं आय वाय ए सिया झालं. तुझं पण नाव आहे. टिकली बघा, टिकली लावली आमच्या बाय. किती सुंदर, किती सुंदर. पापा कॅमेरा ब्लॉगिंग करेगी आज. हे चॅनल, वेलकम टू माय गाईज. हाय, वेलकम टू माय चॅनल. आय एम स्नोई. ऍटलीस्ट स्नोई तरी करेल. आय एम स्नोई. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पप्पांचा थोडा ब्लॉगिंगचं टेन्शन कमी होईल. स्नो पप्पा स्नोई, पप्पांचे ऐकू नको. स्नो तोडून टाक, तोडून आपल्याला आर्टिस्ट बनायचं बेटा, आपल्याला आर्टिस्ट. तिने लावले तेलाच्या आत. अरे, आर्टिस्ट गेला माझा आर्टिस्ट. नो आपल्याला आर्टिस्ट बनायचं. आर्टिस्ट म्हणजे तुला जे बनायचं असेल ते बन तू, पण काहीतरी चांगलं कलेचं काम करायचं बेटा, कलेचं. चुचू चुचू तुझी गाडी दाखवू आपण. तुझी गाडी दाखवायची का? आम्हाला स्नोईची गाडी बघितली का तुम्ही? स्नोईची गाडी दाखवतो. स्नो तुझ्या गाडीचं आपण इंट्रोडक्शनच दिलं नाही. स्नोई ऍक्च्युली दिस इज स्नोईज न्यू सनी रायडर. बाहेर ना 2 दिवसापासून कंटिन्युअस पाऊस सुरू आहे, बाहेर तिला घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही न्यू गाडी आणली तिच्यासाठी. कितले कागद काढा. स्टोरेज पण आहे तिथं, तिचा चमकणारा बॉल. अरे स्नो कागदपत्र कुठे गेले गाडीचे? डायपर ठेवलं तर नाही? डायपर पण ठेवला होता, घालून घेतला वाटतं मॅडमांनी. सो ही आहे लव लॅबची सनी रायडर. एकदम मस्त कॉम्पॅक्ट आहे, 3 कलर मध्ये असते, ब्लू, पिंक अँड येलो. आणि याला इन्स्टॉलेशन करणं एकदम इझी असतं. सगळ्यात भारी जे आहे ना, याला कुठे असे शार्प पेजेस नाहीये, सगळं एकदम व्यवस्थित आहे. तर तिचा पाय असा जरी याच्यात आला तरी काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि ही गाडी जी आहे 15 ते 20 किलो पर्यंतचं वजन घेऊ शकते. स्टिकर वगैरे लावले. सगळ्यात मेन की या गाडीला इन्स्टॉलेशन करणं एकदम इझी आहे. मॅन्युअल दिलेला असतो, मॅन्युअल तुम्हाला बस फॉलो करायचं आहे आणि इन्स्टॉलेशन डन. हे बघा, हे बघा. चल 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 चल. स्टेअरिंग आहे ज्याच्याने गाडी आपण कंट्रोल करू शकतो. याच्यात असे 3 गाण्यांचे आहेत, पण त्याचा आवाज थोडा कमी आहे. ते कंपनीने जाणून बुजूनच कमी ठेवलं, कारण की ते इंडोर टॉय आहे. इंडोर मध्ये जर जास्त आवाज असला तर पोरांना त्रास होऊ शकतो. सो स्नोई एन्जॉयज हर राईड. मागे बघा बॅकला सपोर्ट पण आहे, इथं स्टोरेज साठी पण. आणि कलर सगळे अट्रॅक्टिव्ह आहेत, 3 वेगवेगळे कलर मध्ये आहेत. दिसायला खूप भारी आहे गाडी. क्यूट आहे एकदम. क्यूट, एकदम क्यूट आहे. स्नोई सारखी क्यूट आहे. मॅच होतोय स्नोईच्या फेस बरोबर. हा, मजा येते का नाही स्नोई? हा. तर यांना सांग स्नोई, तुम्हाला पण जर घ्यायची असेल अशी गाडी तर ही आहे लव लॅबची सनी रायडर. सो ऑल द लिंक्स आर इन डिस्क्रिप्शन अँड पिन कमेंट. सो थँक्स लव लॅब. परफेक्ट व्हॅल्यू फॉर मनी प्रोडक्ट आहे. आणि बाय द वे, जो मेन मुद्दा होता, जे तुम्ही थंबनेल टायटलवर बघितलं असेल, की घर घेताना काय काय गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे. आणि मागच्या व्हिडिओ नंतर जे आम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न आले होते त्या व्हिडिओवर, की तुम्ही तुमचा फायनान्स कसा मॅनेज केला, ते आपण जरा डिस्कस करू. आणि मला ते एकदम निवांत बसून असं एकांतात तुमच्याशी बोलायचंय. तर थोडा वेळ थांबून घ्या, आपण ते सगळं पुढे डिस्कस करणारच आहोत. नो या लोकांना माहिती करून घ्यायचंय की तू तुझं घर कसं बुक केलं, कसं फायनान्शियल प्लॅनिंग केली आणि घर कसं शोधलं. तर आपण त्यांना आता सांगणार आहे. ठीक आहे, तू आवाज नाही करायचा आणि शांत झोपी जायचा आता. प्रॉमिस? प्रॉमिस. चलो लेट्स स्टार्ट. तर मी 10 पॉईंट शोधून काढलेत. ठीक आहे, आणि सगळ्यात शेवटी मी डिस्कस करणार आहे की आम्ही आमचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं घरासाठी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आणि तुम्ही जर घर बघताय पुणे, मुंबई, कुठेही, तर हे पॉईंट्स कॉमन बेसिक पॉईंट्स आहेत, तर मे बी ते तुम्हाला काम पडतीलच. सो पॉईंट नंबर 1, बजेट. व्हॉट डू यू थिंक, हाऊ इम्पॉर्टंट इट इज? जे मी तुझं खूप चांगल्यापैकी सांभाळते. हा, ते तर आहेच, पण घर घेण्यासाठी बजेट तोच नंबर 1 पॉइंट आहे ऍक्च्युली, सगळ्यात महत्वाचा पॉईंट ऍक्च्युली. तर बजेट फक्त घर घेतानाच नाही, भरपूरशा गोष्टींमध्ये बघावा लागतो.
मुलं बाळा करायच्या आधी पण बजेट बघावं लागतं. मे बी काही लोकांना चुकीचं स्टेटमेंट वाटेल, बट दॅट इज द फॅक्ट. म्हणजे तुम्ही कुठलंही मोठं डिसिजन घ्यायच्या आधी तुमचा बजेट बघतातच. सो दॅट इज द थिंग. म्हणजे बजेट सगळ्यात की फॅक्टर याच्यासाठी आहे की बजेटच्या हिशोबाने तुमची रिक्वायरमेंट काय ते तुम्ही बघणार. म्हणजे तुम्हाला 1 RK पाहिजे, 1 BHK पाहिजे, 2 BHK पाहिजे, 3 BHK पाहिजे, विला पाहिजे, बंगलो पाहिजे, तुम्हाला जमीन घेऊनच एकदम फार्म हाऊस बनवायचं आहे, सगळं डिपेंड करतं तुमच्या बजेटवर. सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुमचं बजेट ठरवा की माझ्याकडे किती कॅपिटल आहे, मी किती डाऊन पेमेंट करू शकतो, करू शकते. सो सगळ्यात आधी नोट डाऊन करून घ्या. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज बजेट. बजेटवरच बाकी पुढच्या गोष्टी होतील. हळूहळू मी सगळे पॉईंट सांगेलच. पण मला हे सांग, तू बजेट सांगतोय हे तर जेनेरिक टॉपिक, म्हणजे हे तर जेनेरिक पॉइंट आहे. ऑब्व्हियसली तुमचं बजेट असायला पाहिजे, पण तुम्ही ते बजेट आणणार कसा तो मी सगळ्यात शेवटी डिस्कस करणार आहे ना. मग आईच्या थोडी युट्यूबर बन गया ते सगळ्यात शेवटी सांगणार, म्हणून शेवटपर्यंत बघावं लागेल. हे जे पॉईंट आहेत ना, हे भरपूरशा लोकांना माहिती पण असतील तर तुम्ही स्किप करू शकता. पण ज्यांना नाही माहिती आहे, जे बघतायत, शोधतायत, जे आता जॉबला लागलेत बिचारे, त्यांच्या स्वप्नात की काही डाऊन द लाईन काही वर्षानंतर. आमचं बजेट इतकं हल्लं सध्या. हा, सध्या तर बजेट हिलावं आहे. आम्ही ऑर्डर करतो जनरली बाहेरून, आता घरी बनवतो. इट्स ओके. हे सगळ्यात तिखे स्पायसी नूडल्स आहेत. दिस इज नॉट तिखे. हे सगळ्यात तिखे. मागच्या वेळेस जे मला तू खाऊ घातले होते ते हे नव्हते. माझी याच्यातच म्हणजे आता पपवून बुलडॉग पर्यंत तू पोहोचणार. सो हे स्पायसी कोरियन नूडल्स आहेत. कांद्याची माझं झणझणीत खातात. कसला कांद्याची आहे बघ. मी खानदेशी आहे, पण माझं थोडं मिक्स ब्रीड आहे. मी गुजरातवाला खानदेशी आहे. तिकडे आमची मिठी दाल, मिठी ढोकळी, मिठी भाजी, आणि त्याच्यात मी 4 वर्ष स्वामीनारायण हॉस्टेलला होतो. तिथं पण सगळं गोड गोड राहायचं. आणि आपण गोड बोलणारे माणसं, आपल्या जिभेवरतीच गोडावा आहे, तर आपल्याला तिखट जास्त पटत नाही. आणि ही विदर्भाची एकदम झणझणीत पोरगी आहे. सावजी खाणार आहे आम्ही. सावजीवाले ते नागपूरचे. सेकंड आणि थर्ड पॉईंट ऍक्च्युली इंटर रिलेटेड आहे. सो आफ्टर बजेट सेकंड अँड थर्ड पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुमची रिक्वायरमेंट काय आहे, अँड डिपेंडिंग ऑन युअर बजेट अँड रिक्वायरमेंट what location you should choose. So second and third point is requirement and location. ठीक आहे. आता जसं आम्ही स्टार्टिंगला बोललो की तुमचं बजेट एकदा तुम्ही बसून फायनलाइज करून घेतलं की बाबा हा माझा बजेट आहे, मग तुम्ही बघा की तुमची काय रिक्वायरमेंट आहे. बेसिकली रिक्वायरमेंट काय आहे, काय पाहिजे तुम्हाला. बजेट नंतर आय गेस लोकेशन, आणि लोकेशन नंतर किती मोठं घ्यायचंय. ह्या सिक्वेन्स ऍक्च्युली तिघ गोष्टी इंटर रिलेटेड आहे. तर तुमच्या बजेट एकदा फायनलाइज झाल्यानंतर तुमची रिक्वायरमेंट तुम्ही बघा की काय तुमची रिक्वायरमेंट. 1 BHK, 2 BHK, 3 BHK. हे घर मी लग्नाआधी घेतलेलं होतं 2019 मध्ये. तेव्हा माझी रिक्वायरमेंट होती की आपल्याला पुण्यात फक्त घर पाहिजे 2 BHK, डिसेंट लोकॅलिटी चांगली पाहिजे, जिथून सगळं काही जवळ असेल. डिपेंड्स ऑन माय बजेट. माझ्या बजेटमध्ये मला हे प्रॉपर्टी, हे लोकेशन बसत होतं. बजेट एकदा फायनल झालं, रिक्वायरमेंट एकदा झाली, मग लोकेशन कसं बघायचं. आता भरपूरशे लोक भरपूरशा प्रोजेक्ट बघतात, भरपूरशा प्रॉपर्टीज बघतात. तर लोकेशन कसं डिसाईड करायचं, तर लोकेशन तुम्ही बघा त्या लोकेशनला प्रॉपर्टीला अप्रिसिएशन किती आहे. म्हणजे डाऊन द लाईन 5, 6, 10 वर्षानंतर आपली प्रॉपर्टीचे रेट वाढताय की नाहीये, अवतीभोवती कशी लोकॅलिटी आहे, कसे लोक आहेत, ठीक आहे, वस्ती कशी आहे, तिथं शाळा आहे का, कॉलेजेस आहेत का, हॉस्पिटल आहे का नियर बाय, जे काय असेल बेसिक. म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर निघाले ते तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवरती काय काय फॅसिलिटीज अवेलेबल होत आहेत. तुमचं जे लोकेशन आहे ते किती अप्रोचेबल आहे. म्हणजे बाहेर गावावर कोणी जर आलं तर त्यांना ते शोधायला जास्त त्रास तर नाही होतोय. भरपूरशा असं लांब त्यांनी जावं लागत आहे. म्हणजे म्हणतात मुंबई पण राहतात ठाण्याला, म्हणतात पुणे पण राहतात चाकणला, असं नको व्हायला. मुंबईकरांना ऑफेंड करायचं काय, हे आहे ठाणेवाले मुंबईमध्ये नाही आहेत, हे तुम्ही पण अग्री करणार. काही लोक म्हणतात आहे मी पुण्याला, पण ते असतात चाकण, MIDC तिकडं दूर पार, रांजणगाव वगैरे पण पुणे म्हणतात आजकाल लोक. सो असं नको व्हायला, ये ज्यादा हो गया सही में. सो 3 पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स, बजेट, रिक्वायरमेंट आणि युअर लोकॅलिटी. क्लिअर. पुढचा पॉईंट डिस्कस करू, पण आधी बघूया पिऊ काय बनवते. हे तर नूडल्स स्नोईसाठी होतं. स्नोईसाठी बघा छोटूशा उत्तप्पा बनवते तिच्या छोटूशा पॅन मध्ये. काय तुझं. चलो जरा तिचा उत्तप्पा बनवून घेऊ द्या, मग आपण पुढच्या पॉईंट डिस्कस करू. 1, 2, 3 गो. स्नो मम्माचे नूडल्स आर रेडी. मम्माचे बुलडॉग नाही कोरियन स्पायसी नूडल्स आर रेडी. हे बघा, हे काय कुठल्या जन्माचा बदला घेते माशी. बघा थोडं थंड करूनच खा, कारण की गरम आणि त्याहून तिखट. कशी बसली की आता आईला खाऊ घालायचा का. एक स्पून आईला खाऊ घालू आपण. मॅगी नाही आहे मम्मी, नूडल्स आहे. काय देख आई, देख आई मॅगी आहे का. मॅगी नाही आहे, ते कोरियन फूड आहे मम्मी, कोरियन. दुसऱ्या देश मातलं, हा असं सांगणं पडेल. हा दुसऱ्या देश मटन मसाला काय नाही व्हेज आहे, नाही ते ग्रीन आहे ना. यावर मी खाय राहू ते खाऊन तर बघ, तू सांग कसं लागलं. पूर्ण खाय, पूर्ण स्पून. म्हणे गा ना बोन. हा व्हेरी गुड.
असली केक. खानदेशी लोक फेल आहेत तिखट खाण्यात. ओके विदर्भ हे आम्ही गुजरातकडचे खानदेशी गोड असतो आम्ही गोड लोक आहेत आम्ही. आम्हाला नाही जमत तेवढं. आई बघा हाय हाय करायला लागली. आता आईने लाडू काढले. इतकी तिखट खाशी का तू? अक्का काही ती एकली. हे बघा आमचे नागपूरचे सावजीवाले. हे बघा देख अशी लयाले का रे झणझणीत सून एकदम अशी पोर धुंडी लयाले दाखस का तू काय झंझणाट आहे. हा ओके आय होप तुम्हाला हे सगळं जमती जमती मजा आली असेल. नाव गोईंग फॉरवर्ड नेक्स्ट पॉईंट 4th and 5th पॉईंट जे आहे. सो 4th पॉईंट इज की हाऊ टू फाइंड अ प्रॉपर्टी. तर समजा तुम्ही पुणे मुंबईमध्ये घर बघताय तर घर बघायचं कसं. माझं बजेट फिक्स आहे, माझी लोकॅलिटी फिक्स आहे, रिक्वायरमेंट फिक्स आहे, पण आता त्या सगळ्या पॅरामीटर्स मध्ये बसणारी प्रॉपर्टी कशी शोधायची. फर्स्ट ऑप्शन जे मी केलेलं याच्यासाठी पण आणि जे आता सध्या जे आपण नवीन घर घेतलंय त्याच्यासाठी पण मी 3 महिने प्रत्येक विकेंडला गाडी काढायचो आणि डायरेक्ट फिरायचो. आईला पण माहिती आहे काय गाडी काढायचो आणि फिरायचो. जिकडं कन्स्ट्रक्शन दिसलं जिथं होर्डिंग दिसले तिथं जाऊन जायचं, साईट व्हिजिट करायची. कमीत कमी आहे ना, कमीत कमी म्हणतोय मी, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही पण मी 40 ते 45 किंवा 50 प्रॉपर्टीज बघितल्या असतील साईट व्हिजिट करून. तर तुम्हाला ते ऑप्शन एक आहे. दुसरं आहे की तुम्ही ऑनलाईन भरपूरशा वेबसाईट आहेत ते मी नाव नाही घेत तिथं तुम्ही बघून घ्यायचं की आपल्या सगळ्या गोष्टी कुठं सॅटिस्फाईड होत आहेत अशी कुठली प्रॉपर्टी आणि त्या प्रॉपर्टीला जाऊन व्हिजिट करा. जर तुम्हाला एवढी सगळी झंझट करायची नसेल तर सगळ्यात सोपा आणि इझी पर्याय आहे जो की आहे 3rd वन. तो म्हणजे @प्रकाश महाजन इंस्टाग्रामला याला DM करा. तो तुमची पूर्ण हेल्प करेल कारण की एवढा आता एक्सपिरियन्स घेऊन घेतला आहे मी. 1 2 3 प्रॉपर्ट्या झाल्यात. तर यांच्यासाठी मी भरपूरसं फिरलोय. मला ऑलमोस्ट पूर्ण मार्केटचा आयडिया आहे आता. तर आय कॅन हेल्प यू गाईज. सो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही क्वेश्चन असतील तर तुम्हाला समजत नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि DM करा आणि आय विल ट्राय टू हेल्प यू. ओके नाव 5th पॉईंट. 4th पॉईंट हाऊन गेला. चला तुम्हाला प्रॉपर्टी पण सापडून गेली. चांगलं दिसतं, सगळं व्यवस्थित आहे. सगळ्यात महत्वाचं की बाबा आपण आपल्या आयुष्याचं पूर्ण जमापुंजी आपल्या त्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. सो इज द बिल्डर ट्रस्ट वर्दी. बिल्डर चांगला आहे की नाही, बिल्डरवर आपण विश्वास ठेवू शकतो की नाही. कारण की हल्ली असे तुम्ही वाचत असाल न्यूज येतात की बिल्डर लोक पैसे बुडून पडून जातात किंवा कमिटमेंट काहीतरी देतात, प्रॉमिस काहीतरी करतात आणि डिलिव्हर काहीतरी वेगळंच करतात. सो असे भरपूरशे फसवणुकीचे केसेस होतात, स्कॅम होतात. तर बिल्डर चांगला आहे की नाही हे नक्की चेक करा. रेरावरती त्या बिल्डरचं कसं आहे त्याचे रिव्ह्यूज वगैरे, काही लिटिगेशन्स तर नाही आहेत त्याच्या प्रोजेक्टबद्दल. त्या बिल्डरचे आधीचे काही प्रोजेक्ट असतील त्याने केलेले 4-5 ते बघा, त्याच्यावर तुम्हाला आयडिया येईल. गुगलवरती रिव्ह्यूज बघा. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मेन म्हणजे रेरा डेट विचारा. कारण की काही लोक बिल्डर प्रॉमिस करतात की आपण हे फलाना डेटपर्यंत देऊ, पण रेरामध्ये डेट वेगळीच असते. सो ऑलवेज गो बाय रेरा डेट. बिल्डरचं पण जरा बॅकग्राऊंड चेक करा. 5 पॉईंट होऊन गेले. 5 पॉईंट अजून बाकी आहेत. आपण थोड्या वेळानं बघू. मला पण थोडं 1-2 बाईट खाऊन बघतो मी. हे बघा ही मदर टेरेसा आम्हाला पॉपकॉर्न केली तिने, आम्ही खाल्लं. तिच्यासाठी तिने ते नूडल्स बनवले. स्नोईसाठी काय बनवलं होतं उत्तप्पा. स्नोईने काहीच खाल्लं नाही तर खिचडी बनवते. काय नो बाकीचे पण करत असतील सगळे. आता काय येणार जाऊ सगळे आई लोक करतात. तेच तर म्हणतो की आई लोक किती काही करतात. आई काहीतरी म्हणते. आईचं मन काय म्हणणं आहे आईचं. आम्ही पण आमच्या जमान्यामध्ये तुम्ही लहान होते ना तेव्हा तुम्हाला इतकं 4 वेळेस बनवून नाही खावला. त्या परिस्थितीच नव्हती ना, परिस्थिती पण नव्हती करायला नाही कोणी काही नाही. एकटंच बाई बघायचं. सगळे आता पण व्यक्तीच आहे पण तिला शोक आहे माझी पोरगीला असं खाऊ घालू. हा कंटाळा येतच नाही कंटाळा तिला. येतच नाही तिला. इतकं काम करून सुद्धा तिचं काम बाकी राहतं. हाफेचं काम ती 1-2 वाजता करते आणि तिला खाऊ घालते. मला खूप गर्व आहे तिचा. कोण काय बी म्हणून त्यांना असं वाटत मोठी सुन पाहिजे. 3 बाया आहे तिला काही काम नाही पण मी तर राहते. मला माहिती तिला किती काम आहे. जो बघतो राहतो त्यालाच करतो ऍक्च्युली. 5 पॉईंट होऊन गेले होते आपले की बाबा ठीक आहे बजेट, रिक्वायरमेंट, लोकेशन, बिल्डर पण चांगला आहे, तुम्हाला प्रॉपर्टी पण सापडून गेली आहे, तुम्हाला सगळं पटलंय, मी फायनल करणार आहात, तुमच्या बजेटमध्ये पण तुम्हाला सगळं प्रॉपर्टी सापडून गेली. पण 6th पॉईंट आहे जे मोस्ट ऑफ द टाइम लोक स्किप करून देतात किंवा तेवढं त्याला सिरियसली घेत नाही. आणि तो म्हणजे की ट्राय टू निगोशिएट. देर इज ऑलवेज स्कोप फॉर अ निगोशिएशन. तर ते तुमच्यावरती की तुम्ही ते कसं निगोशिएट करतात. तर बिल्डरसोबत निगोशिएट करा. काही बिल्डर असतात की जे ज्यांचं फिक्स राहतं की याच्या व्यतिरिक्त ते काहीच नाही वाढवणार किंवा कमी नाही करणार. तर एकदा ट्राय करा निगोशिएट करण्याचा, कारण की स्कोप असतो आणि बऱ्यापैकी तुमचे पैसे वाचू शकतात. हा झाला 6 पॉईंट. नाव 7th पॉईंट. जे काही तुम्ही प्रॉपर्टी आता बघून घेतली आहे, तुम्ही निगोशिएशन पण करून घेतलं, तर बघा किती कशी प्रॉपर्टी तुम्हाला कशी प्रॉपर्टी हवी. तुम्हाला रेडी टू मूव्ह पाहिजे की अंडर कन्स्ट्रक्शन पाहिजे. दोघांचे प्रोज अँड कॉन्स आहेत. जसं अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्हाला 2-3 वर्षाचा
महिन्याचा टाइम भेटतो ज्याच्यात तुम्ही पैसे थोडे जमा करू शकता, थोडे स्वतः अजून ओन कॉन्ट्रीब्युशन जास्त करू शकता. अंडर कन्स्ट्रक्शनचा ड्रॉबॅक असा आहे की तुम्हाला रेंट पण भरावं लागतं आणि तुम्हाला EMI पण भरावं लागतं. तो पॉईंट पण कन्सिडर करा, कारण की पुणे मुंबई सारख्या सिटीजमध्ये रेंट आणि EMI खूप हाय जातात. सेकंड आहे रेडी पोझिशन असेल. रेडी पोझिशन मध्ये एक तुमचं होऊ शकतं की तुमचं रेंट वाचून जाईल, तुम्हाला डायरेक्ट EMI पे करावं लागेल, बट तुमचा EMI आणि तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट जो असेल घरावरचा तो खूप म्हणजे पूर्ण घराच्या अमाऊंटवरती जाईल. आणि अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जितकं डिस्बर्समेंट म्हणजे बिल्डरचं जेवढं काम झालं असेल तेवढ्या अमाऊंटवरतीच तुम्हाला इंटरेस्ट लागेल. तर याच्याच कंटिन्युएशनमध्ये आपला 8वा पॉईंट आहे होम लोन, की जो सगळ्यात महत्त्वाचा आहे ॲक्च्युली. सगळ्यात महत्त्वाचा आहे. सोल पर किट जाडली. अरे बापरे, होम लोन म्हटलं ना असं थोडा घामच फुटतो कारण की खूप मोठी अमाऊंट असते. तुम्ही होम लोन व्यवस्थित प्लॅन नाही केला, तुम्ही टेन्युअर जर खूप जास्त घेतला आणि प्रायव्हेट बँक्स वगैरे घेतले ज्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असेल, सो यू विल एंड अप पेइंग ऑलमोस्ट डबल दी अमाऊंट ऑफ युअर होम लोन. तो थोडा रिसर्च करा की बाबा कुठल्या बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट सध्या मार्केटमध्ये कमी आहे. जर तुम्ही जॉईंट प्रॉपर्टी किंवा जर वाईफच्या नावावरती प्रॉपर्टी घेतली किंवा मुलींनी जर प्रॉपर्टी घेतली तर त्यांना रेट ऑफ इंटरेस्ट स्लाइटली म्हणजे 0.05 रेट ऑफ इंटरेस्ट थोडा कमी असतो. ठीक आहे, काही खाल्लं काही नाही. फायर एक्सटिंग्विशर बघू. अच्छा, हिचं खाण्याचे अलग नाखरे. आता तिला पूर्ण बाल्कनीत फिरवावं लागेल, काही दाखवावं लागेल. मी हे दाखवणार होतो म्हणजे दाखवणार नव्हतो सॉरी, पण आता दाखवावं लागणार आहे. एवढं घर असून रिसेंटली आपण एक्स्ट्रा फर्निचर केलं की हिचं सामान यायला पाहिजे. तरी हे बघा, तिचं स्ट्रोलर, तिची गाडी, अजून एक काहीतरी बाहेर राहतं ना. काय खाली आहे? हाय चेअर जी इकडं आहे. तुम्ही विचारत होते ना दादा 2-2 घरं काय घेतली, याच्यामुळे 2 BHK छोटा पडतोय आम्हाला. किती 8 पडून गेले. 9वा पॉईंट ऍक्च्युली आपल्याला फायनान्स, की मी आणि पिऊने आमचा फायनान्स कसा मॅनेज केला. पण आधी जरा ते चूटचं काय ते संपवून घेऊ आणि मग मी आणि पिऊ सोबत बसून तुम्हाला आमचं सेव्हिंग मंत्रा म्हणा किंवा आम्ही कसं काय सेव्ह केलं त्याची जर्नी किंवा त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ. नाव वी आर एट दी एंड ऑफ अवर व्लॉग. ज्याच्यासाठी तुम्ही थांबलेत की दादा आणि वहिनी आता तर तुम्ही एक घर घेतलं तर आता दुसरं पण घेऊन घेतलं, तर मला इतके कमेंट्स आले ना, इतके लोक विचारतात की तुम्ही तुमचा फायनान्स कसा मॅनेज करता, डिसिजन पटपट कसं काय घेऊन घेतलं. तर ते आता आपण सांगणार आहोत. ती याच्यात असं काही रॉकेट सायन्स नाहीये. तुम्हाला दिसायला ते आत्ताचं दिसत असेल, पण मी आणि पिऊ मागच्या 2-3 वर्षापासून सगळं प्लॅनिंग करत होतो की आपल्याला जायचंय, अपग्रेड करायचंय. तर आधी आम्ही विचार केला की आपल्याकडनं होऊ शकतं का, आणि जर होऊ शकतंय जसे मी सगळे पॉईंट्स आधी डिस्कस केले, तर मग त्याच्यासाठी किती कसं केवढं सेव्ह करायला पाहिजे ते आम्ही डिस्कस केलं. आणि तुम्ही जर मागच्या 2-3 वर्षात बघणार तर आपण गाडी घेतली, ती गाडी मी एका वर्षामध्ये नील केली. टचवूड कुठे टचवूड एका वर्षात नील केली. त्याचं कारण हेच होतं की बाबा पुढे जाऊन आपल्याला घर घ्यायचंय, तर आपल्या डोक्यावरती एक्सेसिव्ह अजून जास्तीचे लोन नको असेल, कारण की ह्या घराचं लोन अजूनही सुरू आहे. आणि बाय द वे FYI, भरपूरशा लोकांना हे वाटतं की आपण हे घर विकून ते घर घेतोय किंवा हे घर विकणार आहोत, आणि तसं नाहीये. जर हे घर विकायचं राहिलं असतं तर मी ते घर कधीच घेतलं नसतं. हे घर आम्ही खूप 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 मनाने, खूप मेहनतीने आणि खूप प्रेमाने बनवलेलं आहे. जे आम्हाला स्टार्टिंग पासून बघतायत, एकदम फर्स्ट लॉक पासून हे घर काहीच नव्हतं तेव्हापासून आतापर्यंत त्यांना माहिती आहे जर्नी. तर हे घर तर मी कधीच विकणार नाही. अपग्रेड करतोय म्हणजे तेच की याच्यासोबतच ते राहू द्यायचंय. तर त्याच्यासाठी आम्ही अशी प्लॅनिंग केली की आमची दोघांची जी काही सॅलरी येते तर त्याच्यात आपले मंथली एक्सपेन्सेस, ते घरचं सगळं एक्सपेन्स पिऊ बघते आणि बाकीचं बाहेरचं जास्त ते मी बघतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आमच्यामध्ये तुझं माझं काहीच नाही. पुण्यात राहता मम्मी. मुली स्पेसिफिकली, आय एम रिअली सॉरी जर काही मुलींना वाईट वाटेल, पण बऱ्याचशा मुली माझा पगार मी हे नाही करणार, मी देणार नाही, किंवा माझा पगाराचं मला विचारायचं नाही, असं काही मुलींचं असतं, विच इज व्हेरी रॉंग. तर आमच्यामध्ये तुझं माझं काहीच नाही, सगळं आमचं असतं. तर आमच्या दोघांची जी काही सॅलरी येते त्याच्यात आम्ही एक्सपेन्सेस बघून घेतो. तर आम्ही तो सगळा एक्सपेन्स काढून जे काही अमाऊंट उरते मग त्याची आम्ही सरळ करून टाकतो, आयदर SIP किंवा कुठेतरी सेव्हिंगला टाकून देतो. म्हणजे ते पैसे आपल्याकडे नाहीच आहेत, आणि ते सोडून मग जी काही बाकीची थोडीफार रक्कम राहते त्याच्यात महिना दाखवायचा. तर एक झालं की SIP करा, पैसे सेव्ह करा. हे सगळे असे पैसे 2-3 वर्षापासून थोडे जमा करतो आणि त्यात आता आम्हाला कामात आले. सो सेव्हिंग करा बेसिकली. बाकीचा जो एक्स्ट्रा फालतूचा खर्च असेल तो अवॉइड करा. थर्ड थिंग, तुम्हाला असं वाटतं की तुमचा पगार कमी आहे आणि तुम्हाला घर घेणं झेपणार नाही, तर स्विच करा, जॉब प्रोफाईल बदला, थोडा अल्टरनेट सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम तुम्ही काही करू शकतात का जनरेट, त्याच्याबद्दल विचार करा. आता बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण YouTube मुळे घर घेतलंय. असं राहिलं असतं ना, मी माझा जॉब कधीच सोडून दिला असता. थोडा सपोर्ट होतो YouTube मुळे, नो डाऊट YouTube मुळे सपोर्ट होतो, बट त्याच्यामुळे इतकं मोठे डिसिजन घेणं इज नॉट द थिंग. फायनान्स असाच मॅनेज करावा लागणार आहे तुम्हाला की तुमचं जे काही स्वप्न आहे, जे काही तुम्हाला घ्यायची वस्तू, त्याच्यासाठी लागणारी अमाऊंट किती आहे, त्याचं डाऊन पेमेंट किती असणार आहे, तेवढं याच्यासाठी तुम्हाला किती वर्षात ते घ्यायचंय, तर पर मंथ तुम्ही किती सेव्ह केले पाहिजे हे कॅल्क्युलेशन करा. एवढं सगळं करण्याचं जे मेन कारण आहे, घर घेताय, हे घेताय, ते घेताय, ते म्हणजे असं सुखी संसार असायला पाहिजे. सासू सुनेने प्रेमाने नांदायला पाहिजे, घरात सुख शांती पाहिजे, घर यायची इच्छा असायला पाहिजे सगळं थकानंतर. तर असं सासू सुनेत जर अंडरस्टँडिंग असेल, प्रेम असेल,
तर जे काही तुम्ही मेहनत करतायत ना ते अजून सार्थक वाटते. घराला घर पण तेव्हाच येतं जेव्हा घरातली सगळी माणसं एकोप्याने राहतात, सुख शांतीने राहतात. जर घरामध्ये भांडणं सुरू असतील, मतभेद होत असतील, काही ना काही सुरूच असेल कलेश, तर त्या घराला घर पण येत नाही, त्या घरात लक्ष्मी नांदत नाही ना शांती राहते. हा 10वा आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट होता. आणि स्नोई आणि मी खरंच म्हणतो ह्या तिघं जे या फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत आहेत त्या तिघांमुळेच सगळी प्रगती झाली. आणि स्नोई माझा खरंच लकी चाम आहे प्रियंका प्रकाशचा. तो थँक्यू सो मच. आय होप तुमचे सगळ्यांचे प्रश्न मी आन्सर केले असतील आणि काही प्रश्न राहून गेले असतील तर कमेंट करा, विचारा तुमचे प्रश्न आणि मी त्यांना आन्सर करायचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ त्या सगळ्यांपर्यंत शेअर करा जे त्यांचं घराचं स्वप्न बघतायत पुणे मुंबई कुठल्याही सिटीमध्ये आणि तुम्हाला वाटतं की कदाचित हा व्हिडिओ बघून त्यांना हेल्प होईल. आणि तुमचे काही सजेशन असतील याच्या व्यतिरिक्त जे मी काही पॉईंट डिस्कस केलेत ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या. सबस्क्राईब करा, लवकरच 150K होणार आहेत. हा का? येस 147. काय करायचंय? मी म्हणतात लाईक करो ना करो, सबस्क्राईब करा ना करा, पण शेअर करा. अच्छा लाईक करा, सबस्क्राईब करा. आईने म्हणून दिले ते पण करून द्या. स्नोई काय म्हणते? नाही तू बाय बाय म्हणून दे, जाऊ दे. So say bye-bye. बाय. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. एक नंबर. चलो गाइस, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.